आता वेळ झाली आहे देशासंबंधीची आजच्या दिवसातली सर्वात मोठी बातमी पाहण्याची। बातमी आहे वन नेशन वन इलेक्शन बाबत। जर तुम्हाला वाटत असेल की याचा तुमच्या आयुष्याशी काय संबंध, तर मात्र गल्लत करत आहात। ते का हे आम्ही तुम्हाला पुढे सांगूच। 18 ते 22 सप्टेंबर रोजी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवल्याची घोषणा सरकारनं केली आणि या अधिवेशनात एक देश एक निवडणूक हे विधेयक आणलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू झाली। या विषयावर सर्व कायदेशीर बाबी तपासण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा स्थापन केली गेली। त्यामुळे हा मुद्दा सर्वांनीच गांभीर्यानं घेतला। खरं तर वन नेशन वन इलेक्शन साठी मोदी सरकार सुरुवातीपासून आग्रही आहे। याला कारण वाढता खर्च आणि प्रशासनावरील ताण हे दिलं जात असलं तरी राजकीय कारण सुद्धा आहेच। नरेंद्र मोदींच्या देश पातळीवरील प्रतिमेचा राज्यातील निवडणुकीतही जमेल तितका फायदा होईल असं भाजपला वाटत असणार आणि त्यामुळेच या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्येही सरळ दोन गट पडलेले दिसत आहेत। मुंबईत सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या जागेवरूनही यावर प्रतिक्रिया आल्यात। मतदात्यातही यावर चर्चा सुरू झाली। त्यामुळे याच मुद्द्यावरून आम्ही जनतेचं मत जाणून घेण्यासाठी विचारला होता एक प्रश्न। तो आपण बघूया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न होता वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एकाच वेळी लोकसभा विधानसभा निवडणुका घ्यायला हव्यात का? तुम्हाला तुमचं मत द्यायचं होतं होय किंवा नाही। सगळ्या देशाचं लक्ष मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीकडे लागलेलं असताना मोदी सरकारने पावसाळी अधिवेशन संपल्याच्या 15 दिवसाच्या आत विशेष सत्र का बोलवलं याची चर्चा सुरू झाली। 2024च्या लोकसभा मुदतपूर्व घेणार का की आणखी कुठला मास्टर स्ट्रोक असणार याचे आडाखे बांधणं सुरू झालंय। वन नेशन वन इलेक्शन विधेयकाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता। एक देश एक निवडणूक ही नक्की काय संकल्पना आहे आणि तिच्याबद्दल दोन्ही बाजूंची काय मतं आहेत, पाहूयात या विशेष रिपोर्टमधून। आपल्या देशात कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या निवडणुका सुरूच असतात। त्यामुळे सगळे राजकीय पक्ष सतत इलेक्शन मोडमध्ये असतात। त्याचा फटका विकास कामांना बसतोच। त्यातून वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना पुढे आली। एक देश एक निवडणूक म्हणजे देशात एकाच वेळी लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका घेतल्या जातील। त्यामुळे उरलेले 4-4.5 वर्ष राजकारण बाजूला ठेवून जनहिताच्या कामांना देता येतील अशी अपेक्षा आहे। ये जो भी आदरणीय प्रधानमंत्री जी केंद्र सरकार अभी तक जो निर्णय लिए हैं, लोगों के हित के निर्णय लिए हैं, लोगों के फायदे के निर्णय लिए, इसलिए तो देश की तरक्की हो रही है और इसलिए ये इसका भी हम स्वागत करते हैं। एकीकडे मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च होतो, दुसरीकडे सगळी प्रोसेस जी आहे रिफॉर्म्सची तीही डिरेल होते आणि लोकांना देखील मला असं वाटतं सातत्याने त्या इलेक्शनला सामोरं जावं लागतं आणि म्हणून वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना या देशाच्या हिताची आहे। जसं वन नेशन वन टॅक्स तसं वन नेशन वन इलेक्शन ह्याची नितांत गरज देशाला आहे हे माझं स्पष्ट मत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं स्पष्ट। एकंदरीतच भाजप सरकारच्या अजेंड्यावर जे काही मुद्दे आहेत त्यात वन रँक वन पेन्शन, वन नेशन वन टॅक्स आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला वन नेशन वन लॉ असंही म्हटलं जातं। तसंच हा अजून एक वन नेशन वन इलेक्शन। प्रशासन आणि पैसा एकच निवडणूक झाली तर सततचा या दोन्ही वरचा ताण कमी होईल ही भावना। आताच हा मुद्दा घेण्याचं एक कारण म्हणजे 2024 या वर्षात लोकसभेची निवडणूक आहे आणि तब्बल 11 राज्यांच्या निवडणुका आहेत। या वर्षी अखेरीस मिझोराममध्ये, 2024च्या जानेवारी महिन्यात छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, जूनमध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम, नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र आणि हरियाणा ही राज्य निवडणुकीला सामोरे जातील। त्यामुळे मोदी सरकारने तातडीने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमली आहे। मात्र विरोधकांनी यावर टीका केली आहे। दबावाखाली काम करणारे इलेक्शन कमिशन जोपर्यंत आहे तोपर्यंत
या देशामध्ये फेअर इलेक्शन होणार नाही. त्याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे राजकीय फंड आहेत. आपण घाबरलेला आहात इंडिया आघाडीच्या या ताकदीला. ज्या पद्धतीनं इंडियाची बैठक होऊन लोकांपर्यंत जो मेसेज जातो आहे, जी विरोधकांची ताकद एकजुटती आहे, त्याला घाबरून अशा प्रकारची विचलितपणा हा त्याचाच एक भाग आहे. हुकुमशाह नरेंद्र मोदीजीने, हुकुमशाह अमित शहाने आणि भाजप सरकारने केलेलं आहे. त्यांना प्रत्येक राज्यातनं ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या जनतेने जबाब दिलेला आहे आणि म्हणून घाबरून हा सगळा प्रकार ते करत आहेत. 2024 साली मुदत संपणाऱ्या 11 राज्यांमध्ये आणखी काही राज्यांची भर पडू शकते. ती राज्य 2027 साली मुदत संपणारे भाजप शासित गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड असू शकतात. या सगळ्या राज्यांनी साथ दिली तर एक देश एक निवडणुकीची रंगीत तालीम 24 मध्ये पाहायला मिळू शकते. वन नेशन वन इलेक्शन ही जी भूमिका आहे, ही भूमिका संविधानाने मान्य केलेली आहे. संविधान ज्या वेळेला 26 जानेवारी 50 लागू करण्यात आलं होतं आणि पहिली निवडणूक 1952 झालेली होती. त्यावेळेपासून लोकसभा आणि विधानसभा या ज्या निवडणुका आहे, या निवडणुका एकत्रित घ्यायच्या अशाच पद्धतीची भूमिका संविधानाची होती आणि आहे. परंतु खर्च वाचवायचा असेल आणि लोकांच्या विकासासाठी तो पैसा खर्च करायचा असेल, वन नेशन वन इलेक्शन ही जी भूमिका मान्य नरेंद्र मोदींची आहे, याला रिपब्लिकन पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुका आहेत. आता त्यांच्याकडे काही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. त्याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हा नवीन मुद्दा करून ते इलेक्शनला कदाचित जाण्याचा प्रयत्न करत असतील. याचा फायदा होईल का फटका बसेल भाजपला, काय वाटतं एकंदर? काही त्यांनी केलं तरी यावेळेस फटकाच आहे. अपवाद वगळता 1967 पर्यंत भारतात वन नेशन वन इलेक्शनच व्हायचं. मात्र 1968, 1969 साली काही राज्यात विधानसभा आणि 1970 साली लोकसभा बरखास्त करण्याची वेळ आली. त्यानंतर एक देश एक निवडणूक तत्व मागे पडलं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा ते सुरू करण्यासाठी प्रयत्न करतायत. निवडणुकीमुळे सतत गलिच्छ राजकारण सुरू राहतं. त्याला सामान्य जनताही कंटाळली आहे. त्यामुळे लोकशाहीचा उत्सव 5 वर्षात एकदाच होऊन गेला तर सामान्य भारतीयांचा त्याला पाठिंबा असेल. 0 अवर्ससाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. हा प्रश्न फक्त राजकीय पक्षांपुरता नाहीये. याचे बरे वाईट दीर्घकालीन परिणाम तुमच्या माझ्यासारख्या सामान्य मतदारांवर होणार आहेत. त्यामुळेच तुमचं मत महत्त्वाचं आहे आणि तेच जाणून घेण्यासाठी आम्ही 0 अवरमध्ये विचारला होता प्रश्न. त्याला तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांपैकी काही निवडक प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला जो प्रश्न होता दुसरा, तो होता वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एकाच वेळी लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका घ्यायला हव्यात का? कृणाल मनोज पवार यांची प्रतिक्रिया आहे ट्विटरवरून. राज्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत की नाही? तसं बघायला गेलं तर देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. सध्या राज्याच्या कामकाजात केंद्र नाक खुपसत आहे असं दिसतं. ट्विटरवरून श्रीकांत गुल्हाणे, लोकसभा, विधानसभा, मनपा, नगरपालिका, ग्रामपंचायत, झेडपी, पंचायत समित्या, कृषी उत्पन्न बाजार समित्या सुद्धा सर्व निवडणुका एकत्र घ्यायला हव्यात. ट्विटरवरून अनिल उगळे, करदात्यांचा पैसा वाचेल. फेसबुकवरून संदीप मुसळे, खर्च आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकाच वेळेच्या मेहनतीत आणि नियोजनात आणि त्याच पैशात निवडणुका होतील. फेसबुकवरून संदीप खिल्लार, राज्याचे आणि केंद्राचे प्रश्न वेगळे असतात, निवडणुका वेगळ्या व्हायला हव्या. फेसबुकवरून अर्जुन माने, नको सगळा गोंधळ होईल. सरकारने विधेयक आणलं तरी त्यात कायदेशीर अडचणी काय असतील? घटनेत काही सुधारणा कराव्या लागतील का? आपल्या देशातील राजकीय प्रशासकीय यंत्रणांचा अनुभव बघता काही पेच निर्माण होऊ शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात माजी महाधिवक्ता जुगल किशोर गिल्डा यांच्याकडून. गिल्डाजी हे आपल्या गेस्ट सेंटरला उपस्थित आहेत. जुगल किशोर गिल्डाजी, आपलं स्वागत आहे ABP माझाच्या 0 अवरमध्ये. आपल्याला माहिती आहे की वन नेशन वन इलेक्शन याची चर्चा सुरू झालेली आहे आणि हे जर करायचं असेल देशात तर संविधानात बदल करावा लागणार आहे का?
हो, यासाठी संविधानात बदल करणं आवश्यक आहे आणि तो बदल कायद्याच्या कलम 368 नुसार करावा लागेल आणि त्याकरता हाऊस ऑफ पीपल म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेची 2/3 बहुमताने तो पारित करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर राज्यांच्या म्हणजे सर्व राज्यांच्या पैकी अर्ध्या विधानसभांनी त्या निर्णयाला संमती दिली तरच ते होऊ शकतं. म्हणजे शेवटी हा निर्णय घेऊन राज्यांकडे सुद्धा जावं लागणार आहे. हो, खरं तर ही जी कारण की घटनेप्रमाणे ते आवश्यक आहे. नक्कीच गिल्डाजी, आम्हाला हे जाणून घ्यायचंय की आता कोविंद यांच्या अध्यक्षतेत जी काही एक अभ्यास ते करत आहेत त्याला किती वेळ लागू शकतो? त्याला जास्त वेळ लागण्याचं कारण नाही, कारण की या विषयावर बराच उहापोह आधी झालेला आहे. 1983 साली न्यायमूर्ती BP जीवन रेड्डी यांच्या विधी आयोगाने सुद्धा असा अहवाल दिला की एक देश एक निवडणूक होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याकरता बराच मोठा अहवाल त्यांनी दिला, पण त्यावर काही होऊ शकलं नाही. नंतर 1988 साली इलेक्शन कमिशन 83 साली इलेक्शन कमिशननी सुद्धा हा असा अहवाल दिला आणि त्यानंतर इलेक्शन कमिशनकडनं कारवाई होऊ शकली नाही, कारण की पॉलिटिकल पार्टीज म्हणजे राजकीय पक्ष या विषयावर एकत्र नव्हते. आणि त्यानंतर 1999 साली सुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला आणि विधी आयोगाने हे परत म्हटलं की एक देश एक निवडणूक होणं हे गरजेचं आहे, कारण की याच्यात पैसा वाचेल आणि विधायक कामांकरता तो पैसा उपयोगी पडेल. पण त्यावेळेलाही ते होऊ शकलं नाही. पण आता 2018 साली न्यायमूर्ती डॉक्टर बलबीर सिंग चव्हाण यांच्या विधी आयोगाने सुद्धा म्हटलं की एक देश एक निवडणूक होण्याकरता हे फार महत्त्वाचं आहे आणि भारतासारख्या मोठ्या देशात हे अत्यंत आवश्यक आहे असे अहवाल गिल्डाजी, एक माझा शेवटचा प्रश्न आपल्याला असा आहे की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही महिन्यातच निवडणुकांचा बार आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये. ही एकदा प्रक्रिया सुरू केल्यानंतर ती पूर्ण होईस्तोवर ह्या सगळ्या राज्यातील निवडणुकांना स्थगिती देण्यात येईल का? नाही, त्याकरता स्थगिती म्हणजे त्याकरता आर्टिकल 356चा वापर हे राष्ट्रपती करू शकतात आणि त्याची मुदत ते वाढवू शकतात आणि मुदत वाढवल्यानंतर या सगळ्या राज्यांच्या निवडणुका 5 राज्यांच्या निवडणुका इतर राज्यांसोबत होऊ शकतात आणि लोकसभेसोबत होऊ शकतात. धन्यवाद गिल्डाजी, आपण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आज आमच्या दर्शकांबरोबर शेअर केली. नक्कीच या प्रश्नाला घेऊन अनेक प्रश्न लोकांच्या मनात होते आणि तुमच्याकडनं त्याची बरीच उत्तरं मिळाली. तुमचे खूप खूप धन्यवाद. या चर्चेनंतर जाऊयात पोल सेंटरमध्ये. या विषयावर आम्ही सकाळी विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे ते पाहूयात. आजचा आपला दुसरा प्रश्न होता, वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एकाच वेळी लोकसभा विधानसभा निवडणुका घ्यायला हव्यात का? एकूण 35,000 मतं यूट्यूबवर पडली होती. 65% मतदार म्हणतात होय आणि 35% म्हणत आहेत नाही. आता बघूया ट्विटरचा कौल. 56% लोक म्हणतात होय तर 44% लोक म्हणतात नाही. हा ट्विटरचा कौल. एक देश एक निवडणूक ही प्रथा पुन्हा सुरू व्हावी यासाठी आतापर्यंत 3 समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही 4थी समिती आहे. ज्या वेगानं हालचाली होत आहेत ते बघता 18 तारखेचं संसदेचं विशेष सत्र सुरू होण्याच्या आधीच ही समिती आपला अहवाल देण्याची शक्यता काही जाणकारांनी व्यक्त केली आहे.
आपल्या देशात सतत निवडणुका असल्यामुळे मतदार सुद्धा घराबाहेर पडायला फारसा उत्सुक नसतो. एकाच वेळी या 2 मोठ्या निवडणुका झाल्या तर मतदानाचा टक्का वाढू शकतो असं लॉ कमिशनचा अहवाल सांगतो. एकत्र निवडणुका झाल्या तर स्थानिक मुद्दे बाजूला पडतील आणि लोक देश पातळीवरील चित्र बघून मतदान देतील अशीही शक्यता किंवा भीती अनेकांना वाटते. त्यामुळे मोदींच्या चेहऱ्यावर जिंकायची सवय लागलेल्या भाजपला वन नेशन वन इलेक्शन हवं आहे, तर इंडिया आघाडी याच्या विरोधात आहे. निवडणुकीला लोकशाहीचा उत्सव मानला जातो. मतदानाला आपण सर्वात मोठा अधिकार मानतो. पण यासोबतच हा जगातील सर्वात मोठा खर्चिक इव्हेंट सुद्धा आहे. 2014 साली लोकसभा निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगानं 3,870 कोटी रुपये खर्च केला होता. हा आकडा मोठा वाटत असला तरी प्रत्येक मतदारामागे हा खर्च येतो फक्त 46 रुपये. 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत हाच खर्च होता फक्त 10 कोटी रुपये, म्हणजे प्रति मतदार केवळ 6 पैसे. 2019 साली 55 ते 60 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च झाले असा अंदाज आहे. 1998 साली हाच खर्च होता 9 ते 10 हजार रुपये. आता विचार हा करायचा आहे की जेव्हा राजकीय पक्ष एवढा अवाढव्य खर्च करतात तेव्हा तो वसूल करण्याची काहीतरी सोय असणारच. म्हणजे एकीकडे शासनाचा पैसा तर खर्च होतच असतो, दुसरीकडे याच्या कितीतरी पटी जास्तीनं वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा सुद्धा खर्च होत असतो. आपलं मत या विषयावर पक्क करत असताना हा विचार सुद्धा आपल्याला करायचा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.